ओके, चालू करूया आपण. चला, ठीक आहे. काय बघा, आजचं नवीन चॅप्टर चालू होणार आहे, ब्लॉक डायग्राम रिडक्शन. ठीक आहे. हम्म. तर आपण जे बघितलं, म्हणजे जे एक्झाम्पल बघितलं, जे लास्ट लेक्चरला एक फॉरवर्ड पाथ असतोय, पुढे बॅक असतोय, आणि त्याचं ओव्हरऑल आपण काय लिहितो, जी आपण 1 + GSHS. दॅट इज ऑल्सो वन पार्ट ऑफ ब्लॉक डायग्राम रिडक्शन. तर आता बघूया ह्यात काय काय कसं कसं रिडक्शन करायचं. ओके, तर बघा, पहिलं एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल म्हणजे हे पॉइंट आहेत, या पॉइंट नुसार आपण डिस्कस करूया. ठीक आहे. बघा, याच्या आधी मी अजून एक सोपं एक्झाम्पल सांगतो. हे एक एक्झाम्पल आपण त्यात घेऊया. ओके, G1 G2 अशा पद्धतीचे दोन ब्लॉक आहेत. ठीक आहे, कॅस्केड मध्ये कनेक्टेड आहेत. मग याला आपण काय लिहितोय, G1 G2 दोन ब्लॉक काय केले, सिंगल मध्ये मर्ज केले. हे बघा, अशा पद्धतीचं काय ब्लॉक डायग्राम रिडक्शन. ओके, त्यानंतर वर एक बघा. ओके, आता हा जो पॉइंट आहे, हा हा जो आहे गोल दाखवलेला आहे, त्याच्यात प्लस मायनस प्लस असे साईन दाखवलेले असतात. याला काय म्हणायचं माहिती का, समिंग ब्लॉक म्हणायचं, समिंग पॉइंट. याला म्हणायचं समिंग पॉइंट, समिंग पॉइंट. ओके, आणि पुढं पण आहे, तुम्हाला लक्षात येईल, अजून एक पॉइंट येतो, त्यावेळी सांगतो मी तुम्हाला. ओके, इथं त्याला काय म्हणायचं, समिंग पॉइंट. आता बघा, ज्यावेळी ह्याचं रिडक्शन करायचं आहे आपल्याला, त्यातनं गोष्टी समजून घ्यायच्या, तर काय बघायचं माहिती का, आउटपुट कडे लक्ष द्यायचं, आउटपुट पासून पाठीमागे जायचं, कायम लक्षात ठेवायचं. तुम्ही जर मध्ये कुठे जर चालला ना, डायरेक्ट तुमची नजर मध्ये कुठे जर जाऊन स्टक व्हायला लागली, तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये स्टक होताय. लक्षात घ्या. आता आउटपुट काय आहे बघा, A-B + C अशा पद्धतीचं आहे. आता काय केलंय, याला चेंज केलंय तिकडं अशा पद्धतीचं, आणि हे असं दाखवलंय. तर याच्यात चेंजेस कसे होणार, आता बघा, इथं C आहे, आउटपुट काय आहे, A-B + C आहे. ओके, इथं काय होतंय बघा, हे इथं तुम्ही ह्या आउटपुट कडे लक्ष द्यायचं. या आउटपुट कडे जाताना काय व्हायला लागले, दोघं ऍड व्हायला लागले. म्हणजे मी इथं काय लिहिणार, इथं काय लिहिणार, A + C, A + C, बरोबर. आता इथं B आहे, B- आहे, म्हणजे काय होणार आहे, A + C - B. बघा बरं, मॅच झालं. ओके, तर हे एक अशा पद्धतीचं रिडक्शन आहे, हे आपल्याला करायला लागतं, हे वापरायला लागतं आपल्याला. त्यानंतर बघा, अजून एक हे एक्झाम्पल आहे. यात बघा, इनपुटला काय आहे, इनपुटला काय आहे या साईडला, म्हणजे ही ओरिजिनल डायग्राम आहे, आणि ही आपल्याला चेंज करायचं, रिड्यूस करायचं. कंडिशन काय आहे त्याची, की आउटपुट चेंज होता का म्हणे, तुम्ही काय वाटेल ते चेंजेस करा, कशीही चेंजेस करा, पण आउटपुट चेंज होता का म्हणे, हे मॅन्डेटरी कंडिशन आहे. ठीक आहे, ही काळजी घ्यायची. इनपुट साइडला जे ब्लॉक दिलेले आहेत, आणि आउटपुट साइडला आपण जे कन्वर्ट करणार आहे, ज्यामध्ये चेंज करणार आहे, त्यामध्ये आउटपुट मध्ये चेंज होता का म्हणे, दोन्ही साइडला. म्हणजे ही प्रिव्हियस डायग्राम, आणि ही आफ्टर चेंजेस किंवा आफ्टर रिडक्शन, जे काय म्हणतो. बघा, आता आता इथं काय आलंय, A - B + C, इथं +B ऍड झाली.
परत ते झालं काय तर गोळ झाला होता. अरे असं काय करतोय हे? बर ठीक आहे. AI कॅन मेक मिस्टेक्स. ठीक आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं होतं ना मला. व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे ब्लॅक बॅकग्राऊंड मध्ये घ्यायचं. त्याच्यामुळे ते डायग्रामच चेंज केलं तुम्हाला. ओके. तर बघा मी डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. इनपुट डायग्राम, काय आपलं ब्लॉक डायग्राम रिडक्शन आहे बरं का. हे विसरू नका, ब्लॉक डायग्राम रिडक्शन आहे. समजा इथं ए आहे, इथं बी आहे, सी आहे. हा काय येणार? ए प्लस बी, ए प्लस बी आलं इथं. ते नंतर करूया. हा ओके. इथं काहीतरी येईल, बघू काय. आणि ठीक आहे, अशा पद्धतीच बघा. इथं काय येणार आहे? ए प्लस बी, ए प्लस बी. इथं पुढे येताना बघा हे प्लस आहे, सी मायनस आहे, म्हणजे ए प्लस बी मायनस सी, म्हणजे हे झालं आउटपुट. ए प्लस बी मायनस सी. आता ह्याला रिड्यूस करायचं आहे मला. मग इथं मी काय लिहिणार? इथं ए लिहिणार, इथं बी लिहिणार, इथं सी लिहिणार, आणि इथं प्लस लिहिणार, हे प्लस लिहिणार, हे मायनस असणार. ओके. ते आता बघा तिथं घोळ झाला. ते काय झाले? इथं मायनस, म्हणजे काय होणार? हा समिंग ब्लॉक आहे. इथं काय होणार? ए प्लस बी मायनस सी. ही डायग्राम अपेक्षित होती, त्यांना काहीतरी वेगळंच केलं ती. ओके ठीक आहे. आता पुढं हे पण बघा सांगितलं मी. ए इनपुट आहे, G1 इथं आहे पहिला ब्लॉक, दुसरा कॅस्केड मध्ये कनेक्टेड आहे. ए G1 झालं इथं, ठीक आहे. पुढे G2 आहे, मग परत सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन झालं. तेच रिड्यूस केलं आपण, G1 G2 ला एकत्र केलं, आणि ए G1 G2 अशा पद्धतीने. ठीक आहे. बघा हे एक बघा पुढचं एक्झाम्पल. हा ह्याच्यात ए G1, ए इनपुट आहे, G1 पहिला ब्लॉक आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणून काय झालं? ए G1, आणि इथं ए G2 आहे. ठीक आहे. मग ह्याचं एकत्र करून काय झालं? हे हा समिंग ब्लॉक आहे. बघा इथं पण हे प्लस आहे, हे प्लस आहे, हे प्लस आहे. ठीक आहे. ए G1 प्लस ए G2, आणि तो रिड्यूस करून त्यांनी काय केलंय? हेच मला बघा, मला आउटपुट कडे लक्ष द्यायचंय, आउटपुट कडे लक्ष द्यायचंय. ठीक आहे. आउटपुट तेच आलं पाहिजे, आउटपुट कॉन्स्टंट राहिले पाहिजे. मी काय केलं? हे ए ना
हे G1 G2 च्या ब्लॉकला मल्टिप्लाय केलं आणि ते काय झालं मग A G1 प्लस G2 हे अशा पद्धतीचं. बाकीचं काय आपण मॅथमॅटिकल ते मल्टिप्लिकेशन वापरून होऊन जाते, करेक्ट येते. ओके, ह्यात एक्झाम्पल दिले छोटे छोटे, ते एक्झाम्पल बघून आपण ट्राय करूया. ओके, हे बघा, आता अजून एक एक्झाम्पल घेऊ. समजा इथं G दिलाय, इथं A आहे, इथं समिंग पॉइंट आहे. ओके, आणि इथं हा B आहे. ओके, हा मला आता आउटपुट सांगा तुम्ही काय आहे बरं. इथं हे प्लस आहे, इथं मायनस आहे. ओके, इथं आउटपुट सांगा बरं काय येते. हा येस, AG येणार इथं आणि इथं काय आहे ना AG मायनस B. करेक्ट, गुड. हे झालं आउटपुट. आता याला आपल्याला रिड्यूस करायचं, ठीक आहे, किंवा ह्याच्यात चेंजेस करायचे. कशी करणार बघा. आता हा याच्याकडे लक्ष द्यायचं. ओके, मी व्हॉट एव्हर चेंजेस करू शकते, काही चेंजेस करू शकतो त्याच्यात. म्हणजे पहिला बघा त्यांनी काय केलंय, इथं समिंग पॉइंट घेतलाय आणि इथं एक हा ब्लॉक घेतलाय 1/G. ओके, हा B आहे 1/G आणि इकडं हा G घेतलाय आणि इकडे हे आउटपुट आहे. ओके, आता अशा पद्धतीने चेंजेस करायचे. इथं मला वाटतं A असेल, इथं प्लस, इथं मायनस, B मायनस आहे ना. येस, B मायनस आहे. ओके, बघा बरं आता काय येते, AG मायनस B करायचं ना. मग इथं A आला, हा काय आला B आला, इथं काय आला हा B डिवायडेड बाय G हा आला. इथं पुढे जाताना इथं काय येणार A मायनस B बाय G हा आला. आता G न सगळ्याला मल्टिप्लाय होते, G A मायनस B डिवायडेड बाय G, म्हणजेच काय झालं AG मायनस B. ओके, म्हणजे बघा ही आणि ही ब्लॉक डायग्राम आता इक्विव्हॅलंट आहे असं. ओके, असे इक्विव्हॅलंट आहे. ओके, आता अजून एक बघू एक्झाम्पल आपण. ओके, इथं G आहे समजा, हा ब्लॉक आहे G, इथं A आहे. ओके, हा आणि ही एक आउटपुट आहे C आणि ही एक आउटपुट आहे D. ओके, आता हा जो पॉइंट आहे ना याला म्हणायचं टेक अवे पॉइंट, टेक अवे पॉइंट, टेक ऑफ पॉइंट पण म्हटलं जातं, टेक अवे पॉइंट किंवा टेक ऑफ पॉइंट. आता हा बघा हा टेक ऑफ पॉइंट आहे. ओके, हा ठीक आहे. आता याला मला मागं शिफ्ट करायचं आहे, याला मागं शिफ्ट करायचं. ओके, हा एक पॉइंट आहे. आता कसं करायचं, हा हे चेंज करायचं. यात काळजी काय घ्यायची, ज्यावेळी असं करायचं काय तर आलं, मी तुम्हाला काय म्हणलं, पहिला आउटपुट कडे बघायचं. पहिला आउटपुट काय C आहे, इथं C काय येणार सांगा मला. येस, करेक्ट, AG. D काय येणार आहे, AG, करेक्ट, AG. आता हे दोन आउटपुट आहेत, सेमच आउटपुट आले. ज्यावेळी मी माग शिफ्ट करणार त्यावेळी आउटपुट माझं सेम राहिलं पाहिजे. बघा बरं, आता तुम्ही करून बघा. पहिला मी डायरेक्टच करून बघा, पहिला चुका करून बघायच्या ह्याच्यात. ओके, हा आता समजा इथं पॉइंट होता, हा याला मी डायरेक्ट इथं शिफ्ट केलं. ओके, हा C होता, हा D होता, हा इथं A आहे. बघा बरं इथं काय आलं, C काय आलं AG, D काय आला फक्त A आला. आता प्रॉब्लेम आहे, काय यायला पाहिजे AG यायला पाहिजे. मग मला काय करायला लागेल,
येस, म्हणजे इथं जीचा एक ब्लॉक टाकायला लागेल. जीचा एक ब्लॉक टाकायला लागेल म्हणजे इथं काय येणार, एजी. आता ह्यातनं काय गोष्ट समजली तुम्हाला, जेवढी टेक ऑफ पॉइंट जर मागं शिफ्ट करायचं असेल, ज्या ब्लॉकच्या पाठीमागे शिफ्ट केलाय त्या ब्लॉकनं मल्टिप्लाय करायचं. ओके, आता अजून एक एक्झाम्पल घेऊया, जर पुढे शिफ्ट करायचं असेल तर काय. ओके, तसं बघू. रुल्सनी नाही जायचं, मग माझा काय फायदा. हं. रूल आपण तयार करायचे. हा, मग मी तेच शिकवा लागलोय, पण मला रूल शिकवायचे नाही. लक्षात आलं का, रूल सांगून तुमच्याकडनं करून घ्यायचं म्हणजे हे काय, याला काय अर्थ नाही ना. ह्याच्यात लॉजिक काय, ते रूलचं लॉजिक आहे, रूल तयार व्हायचे लॉजिक काय ते सांगायला लागलो. आणि तुम्ही नंतर केलं पाहिजे, रूल्स तुम्ही तयार केले पाहिजेत, अशा पद्धतीचं चाललंय आपलं डिस्कशन. ठीक आहे, तर रूल आहे. आता तुम्हाला जर मी सांगितलं, समजा समिंग पॉईंट मागे शिफ्ट करायचं असेल, ज्या ब्लॉकच्या मागे करायचंय त्यांना जी न मल्टिप्लाय करायचं. तुम्ही म्हणणार का, मी म्हणणार करायचं, करा मग. ओके, आणि असे बरेच रूल आहेत त्यात. ठीक आहे, ऍक्च्युली आता म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली सोपं करून सांगायचं होतं, त्या एआय नालायकामुळे घोळ झाला जरा. एआय मुळे सगळं घोळ केलं त्यानं, नाहीतर पॉइंट अजून सोपे झाले असते. 4-5च पॉइंट आहेत, जेमतेम हे 4-5च पॉइंट आहेत, 4-5 पॉइंटच्या वर नाही आहे. ओके, तर हा एक पॉइंट आहे, तो समिंग पॉइंटचा एक पॉइंट आहे. ठीक आहे, त्याला पुढे पाठीमागे शिफ्ट करायचं असेल तर काय करायचं, नियम लक्षात ठेवायचे. मेन ह्याच्यात काय आहे बघा, मेन बघा, म्हणजे हेच सांगतोय मी, अजून पुढे आहे जर नियम लक्षात ठेवायला लागला ना, हे ब्लॉक डायग्राम रिडक्शन लय कॉम्प्लिकेटेड होते. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की आउटपुट मला सेम आणायचं आहे, त्यासाठी मला काय चेंजेस करायला लागतील, बस एवढंच. सगळ्या नियम मध्ये एक कॉमन पॉइंट आहे हा. ओके, कॉमनच लक्षात ठेवायचं. आता बघा, मी आता तुम्हाला देतो, तुम्ही सॉल्व्ह करायचं, नियम मी सांगणार नाही, तुम्ही सांगायचं. समजा इथं जी आहे, हा ओके, हा पॉइंट इथं आहे, हा ए आहे. ओके, आता तुम्ही मला सांगायचं की मला त्याला पुढे शिफ्ट करायचं आहे. मला पुढे शिफ्ट करायचं, असं करायचं, काय करायचं तर तुम्ही सांगा. कसं करायचं, का बरं. येस, ए जी झालं, ए झालं. येस, ए जी, ए जी. कळतंय तुम्हाला, लक्षात आलं. काय करायचं, हे आणायला. आता मॅडमना काय झाले, नियम पाठ आहेत, त्यामुळं त्याने डायरेक्ट सांगितलं, पण मला तुम्हाला नियम शिकवायचे नाहीत मला, म्हणजे आपण जरा चुकीच्या मार्गाने चाललोय. नियम मला नको आहेत, नियम शिकवायचे नाहीत अजिबात. तुम्हाला पाहिजे, तुम्हाला हे लॉजिक कळलं पाहिजे की जर आउटपुट मला तेच आणायचं आहे. ओके, आउटपुट काय येतं, ए जे आणि ए आहे, तर मला इथं काय केल्यानंतर आउटपुट मध्ये सेम येतील ते मला बघायचं. ओके, तर हा एक पॉइंट आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, बघू तुम्ही काय करताय आता. हे बघा, मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही सांगायचं. मॅडम तुम्ही नियम सांगा, म्हणजे नियम सांगू नका, बाकीचे सांगू. ठीक, बघूया काय करतात. तुम्हाला पाठ आहेत, मला ह्यांना पाठ करवायचे नाही, पाठ करायला भरपूर आहे. हा, ठीक आहे.
ओके ओके हे असं आहे. आता बघा या समिंग पॉइंटला आपल्याला पुढे घ्यायचं आहे. या समिंग पॉइंटला पुढे घ्यायचं, ठीक आहे. तर समिंग पॉइंटला पुढे घ्यायचं. ओके हे असं आहे, हे असं आहे, इथं हे इथं आहे. हा अजून काय चेंजेस करायला लागतील सांग. काय बघणार पहिला, ह्याच्याकडे नंतर बघा जे काय करायचंय ते. पहिला काय बघणार, हा वरतीचं आउटपुट काय येते बाकीचे सांग. हा हा काय येणार, इथं काय येणार आहे ए प्लस बी, करेक्ट. आणि ते जी ला मल्टिप्लाय होते म्हणजे जी ए प्लस बी आलं. ओके म्हणजे ए जी प्लस बी जी आले. ओके हे आले सी. मला आता ती इथं आणायचं आहे. इथं बघा ही बी आहे, हा इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. काय व्हायला लागले, आउटपुट काय आले, हा काय आले बघा ए जी प्लस बी आले. इथं ए जी आहे, ठीक आहे. आणि इथं हे बी आहे म्हणजे ए जी प्लस बी यायला पाहिजे, आले. तिथं काय यायला पाहिजे, जी यायला पाहिजे. मग काय करणार तुम्ही, बी च्या इथं जी न मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. येस जी न मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं काय आलं, हे जी. येस मग आता नियम काय सांगतोय बघा, जर समिंग पॉइंट पुढे शिफ्ट करायचं असेल, समिंग पॉइंट पुढे शिफ्ट करायचं असेल तर जी न मल्टिप्लाय करायचं. आणि मागचा जर पॉइंट बघितलं तुम्ही बघा, टेक ऑफ पॉइंट पुढे शिफ्ट करायचं असेल तर 1/g न मल्टिप्लाय करायचं. ओके हे असं आहे. आता हे नियम ज्यावेळी सगळे डोक्यात लक्षात ठेवायचे ना, घोळून बसतोय मग कसं लक्षात ठेवणार. म्हणून कायम काय करायचं, आउटपुटवर फोकस करायचा ह्याच्यात. आता बघा समिंग पॉइंट काय केला, पुढे शिफ्ट केला. आता समिंग पॉइंटला मागे शिफ्ट करू आपण. समजा इथं हा असं आहे जी, ओके इथं ए आहे, इथं मायनस बी. हा आउटपुट काय येणार, ए जी मायनस बी. आता ह्याला आपल्याला काय करायचंय, मागे शिफ्ट करायचंय. ओके बघा ओके इथं काय मायनस, इथं बी, इथं ए, इथं जी. हा सांगा बरं काय येते आता, इथं काय आले आउटपुट, काय आले ए असं का व्हायला आउटपुट, हा काय आलं ए मायनस बी आलं इथं आणि पुढे जी ने मल्टिप्लाय व्हायला आले म्हणजे ए मायनस बी इंटू जी यायला आले म्हणजे ए जी मायनस बी जी यायला आले. मला पाहिजे काय, ए जी मायनस बी पाहिजे म्हणजे जी एक्स्ट्रा यायला आलाय. काय करायचं त्याला, हा म्हणजे बीच्या इथं काय करायचं, एक ब्लॉक घ्यायचा. इथं तुम्ही काय करणार, 1/g टाकलं, 1/g टाकलं तर इथं बघा हा जी आला. हे जी ने मल्टिप्लाय केलं की इथं जी आला, जी ने मल्टिप्लाय केलं की काय आला, हा जी गेला म्हणजे ए जी मायनस बी आला. संपलं बस. एवढं तुम्हाला कळालं, बाकीचं काय कळायची गरज नाही. ह्यात काय काय आता बघा ह्यामध्ये 4 नियम लक्षात ठेवायचे तुम्हाला मेन. कोणते 4 नियम, एक पहिला समिंग पॉइंटचा, ठीक आहे. बरं इथनं चालू करू. पहिला समिंग पॉइंट, समिंग पॉइंट पुढे शिफ्ट केला तर ज्या ब्लॉकच्या पुढे शिफ्ट केला त्या त्या ब्लॉकच्या सेम गेन न मल्टिप्लाय करायचं. ओके समिंग पॉइंट पुढे शिफ्ट केला तर ज्या ब्लॉकच्या पुढे शिफ्ट केलाय त्या सेम गेन न मल्टिप्लाय करायचं. हा ब्लॉक आहे, त्याच्या पुढे शिफ्ट केला तर
सेम गेन मल्टिप्लाय करायचं. ओके, समिंग पॉइंट मागे शिफ्ट केला तर इनवर्स गेन मल्टिप्लाय करायचं. ज्या ब्लॉकच्या मागे शिफ्ट केलाय इनवर्स मल्टिप्लाय करायचं. बघा, समिंग पॉइंट माग इनवर्स. आता यात हा ठीक आहे, समिंग पॉइंट मागे शिफ्ट केला, इनवर्स त्या ब्लॉकचे इनवर्स मल्टिप्लाय करायचं. टेक ऑफ पॉइंट पुढे पुढे इनवर्स आणि टेक ऑफ पॉइंट मागे. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे लक्षात राहिलं, ब्लॉक डायग्राम रिडक्शन जमतंय. ओके, मग बघूया आता तुम्हाला जमतंय का. एक एक्झाम्पल बघू. ठीक आहे, तुम्ही ट्राय करायचं आता. तर तुम्हाला रिड्यूस करायचंय. अनेक तुम्हाला म्हणजे एक गोष्ट काय सांगायचं राहिलो मी, हे बघा. तर समजा ही असेल, म्हणजे सांगितलंय तुम्हाला ऑलरेडी, पण तरी एकदा रिव्हिजन करून द्यायला. ओके, तर याला आपण काय रिड्यूस करू शकतोय. इथं ए आहे, इथं सी आहे, तर याला काय रिड्यूस करू शकतो बघा, जी डिवायडेड बाय 1 प्लस जी एच. ओके, हे असं रिड्यूस करू शकतो. हे एक माहिती लास्ट लेक्चरला झालं. इथं जर मायनस असेल तर इथं प्लस येते. ओके, आता या सगळ्याचा वापर करायचा आणि ह्याचं रिडक्शन करायचं. आता काय काय करता येईल बघा, मी ट्राय करून बघा. हा पॉइंट आहे ना, हा पॉइंट आता बघा, हा इथून येत होता ना, म्हणजे G2 नंतर यायला लागलाय तो. ठीक आहे, त्यांनी काय केला, हा पॉइंट पुढे शिफ्ट केला. ओके, आता G3 नंतर यायला लागलाय. ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये G2 नंतर येत होता, G3 नंतर यायला लागलाय, G3 पण यायला लागलाय ना फीडबॅक मध्ये. मला तो कॅन्सल करायचा आहे. तर काय केलं मग, 1/G3 केलं. ओके, 1/G3 केलं. आता बघा बाकीचा जरा प्रॉब्लेम आपला सोपा झाला. सोपा कसा झाला, हा सगळा रिड्यूस होतोय. ओके, हा आता एका ब्लॉक मध्ये रिड्यूस होतो ना, G2 G3 आहे आणि H2 आहे. मग ह्याला मी काय लिहिणार, G2 G3 अपॉन 1 प्लस G2 G3 H2. हा लिहिला, एकच ब्लॉक झाला हा सगळा. ओके, संपला, प्रॉब्लेम संपला इथे. म्हणजे ह्या पूर्ण ब्लॉकला मी आता काय म्हणून रिप्लेस करू शकतोय बघा. हा, G2 G3 अपॉन 1 प्लस G2 G3 H2. हा झाला प्रॉब्लेम. तो G1 मल्टिप्लिकेशन मध्ये आला आणि हा परत फीडबॅक आला सगळं. समजलं, हे काय ना प्रॉब्लेम सुटतोय. ओके, कळालं. सॉल्व्ह करा पुढे, बघा आन्सर सेम येते का. काय आता फक्त तो एकच फीडबॅकच लिहायचं राहिलं. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामला काय करायचं, जर समजा अशी प्रॉब्लेम आली. नॉर्मली कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ह्या गोष्टी शिकवायला टाळतोय, कारण यांना सवय लागते. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला अशी क्वेश्चन आले ना, तर हे या मेथडनं सॉल्व्ह करायचे नाही, सॉल्व्ह करायचे मेसन्स गेन फॉर्म्युला, ते आपण पुढे बघणार आहे. ओके, बघा उत्तर लिहायचं, उत्तर लिहा.
पहिला मग एंट्री होते आपल्या हिरोची मेन मेसन्स गेन फॉर्म्युला. हे ठीक आहे, एक मजा म्हणून हे शिकवलं. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुम्हाला असं कधीच येत नाही की ब्लॉक डायग्राम रिडक्शन सॉल्व्ह करा, आणि जरी केलं तुम्हाला आन्सर काढायचा आहे फक्त, हो की नाही? आन्सर कशाने पण काढा. होते होते, काय गरज नाही, मी तुम्हाला ते पण सांगतो. तुम्हाला त्यातल्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत. बस एक्झामला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला एवढं लक्षात ठेवायचं. ओके, तुम्ही गेटचा पेपर देणार असाल तर एवढं लक्षात ठेवायचं आहे. समिंग पॉईंट पुढे तर सेम ब्लॉक मल्टिप्लाय करायचं, आणि समिंग, आणि त्यात पण सांगतो, बरं जाऊ दे, हे 4 गोष्टी तुम्हाला वाटतात ना लक्षात ठेवायचं आहे, तर एवढंच लक्षात ठेवा. ओके, अजून तुम्हाला त्यातनं लॉजिक सांगतो, ठीक आहे? हे बघा, समिंग पॉईंटचा शॉर्ट फॉर्म लिहिलं की काय होतंय? एसपी, ठीक आहे? आणि इथं काय होतंय? टॉप, टीओपी. टीओपी मध्ये किती अक्षर आहेत? 3, ठीक आहे? टीओपी. इनवर्स हा शब्द मोठा आहे, सेम हा शब्द लहान आहे. समिंग पॉइंट हा तसं पण लावा, चालतंय. एस एस समिंग पॉइंट सेम, लॉजिक लक्षात ठेव. हा, एक लक्षात राहिलं की दुसरं इनवर्स आहे त्याच्या. समिंग पॉइंट सेम आणि टेक ऑफ पॉइंट इनवर्स. पुढे घ्यायचं असेल तर इनवर्स, फक्त पण हे पण लक्षात ठेवायचं. हा, नाहीतर हा ओके, एसपी मध्ये पी पण आहे, एस फॉर सेम, पी फॉर पुढे, ठीक आहे? चालतं, फक्त एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवलं तरी म्हणजे बास आहे. आता हे असले पॉइंट जे आहेत ना, ते तुमच्या मायक्रो नोट्स मध्ये आले पाहिजेत. ओके, हे पॉइंट, आणि मी तुम्हाला म्हणलं ना, मायक्रो नोट्स ही सिक्रेटच असते. एवढंच लिहायचं फक्त, एस पी, ओके, सेम पुढे, बस. चोरणारं मेलच पाहिजे. काय म्हणणार हे सेम पुढे म्हणजे काय नक्की, हो की नाही? हा, चल, हे झालं. आता पुढे काय बघायचं आपल्याला? मेसन्स गेन फॉर्म्युला बघायचा. ओके, बघा, मेसन्स गेन फॉर्म्युला, ठीक आहे? मेसन्स गेन फॉर्म्युला जे ब्लॉक डायग्राम आहेत, किंवा ब्लॉक डायग्राम नंतर ना आपण त्याच्यात ते कन्व्हर्जन कशात करतो? सिग्नल फ्लो ग्राफ मध्ये करतोय, ठीक आहे? ते आता दोन्ही बघायचं आपल्याला, ब्लॉक डायग्रामचं कन्व्हर्जन सिग्नल फ्लो ग्राफ मध्ये कसं करतोय, आणि त्याच्यावरून जे फायनल आपण ट्रान्सफर फंक्शन काढतो, त्यासाठी वापर कोणाचा करतोय आपण? मेसन्स गेन फॉर्म्युलाचा वापर करतोय. ओके, मग बघा काय फॉर्म्युला हा? सी डिवायडेड बाय आर इज इक्वल टू समेशन के इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी, किंवा 1 टू एन म्हणू आपण, 1 टू एन, एन एम के अपॉन एम के इंटू डेल्टा के अपॉन डेल्टा. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आहे. सी अपॉन आर म्हणजे ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू समेशन के इज इक्वल टू 1 टू एन एम के डेल्टा के अपॉन डेल्टा. आता बघा, सगळ्यात पहिला हा फॉर्म्युला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं? पहिला डेल्टा लक्षात ठेवायचं. बघा, हे जे मी सांगायला लागलो तुम्हाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिला लक्षात ठेवायचं डेल्टा. तर मी पहिला लिहितो वेअर डेल्टा इज इक्वल टू काय बघा, 1 मायनस
1 minus summation of gain product of individual loops आता ह्यात एक शब्द वापरलेत मी, ते शब्द पण सांगतो तुम्हाला काय वापरले. समेशन ऑफ गेन प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल लूप्स. ओके, इंडिव्हिज्युअल लूप्स प्लस ते शब्द वापरतो परत, समेशन ऑफ गेन प्रोडक्ट ऑफ प्लस summation of gain product of two non-touching loops ओके. इथं प्लस म्हणले, आता इथं मायनस, परत मायनस समेशन ऑफ गेन प्रोडक्ट ऑफ three non-touching loops. ओके. आता हे काय म्हटले बघा, हे सांगतो. पहिला लक्षात घ्या, ह्याचे पॅटर्न काय आहे लक्षात घ्या. पहिला पुस्तकात जरासं वेगळं दिलंय, ठीक आहे, पण मला तुम्हाला एक्झामसाठी तयार करायचा. एक्झामला तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, ज्यानं डोक्यावरचं बर्डन कमी होईल, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. कारण एकच फॉर्म्युला नाही ना, आपल्याला भरपूर फॉर्म्युले आहेत लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा, त्यातला हा बघा जरा सोपा केलेला फॉर्म्युला. डेल्टा म्हणजे काय, 1 मायनस समेशन ऑफ गेन प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल लूप्स. ओके, इंडिव्हिज्युअल लूप्सचा समेशन आहे. जेवढे इंडिव्हिज्युअल लूप्स येते त्याचा जो प्रोडक्ट येईल, गेन प्रोडक्ट येईल, त्याचं समेशन आहे. परत प्लस साईन आहे. आता ह्याच्यात बघा साईन कसे आहेत, इथं पहिले ही जी टर्म आहे ना, या पहिल्या टर्मला साईन प्लस आहे, दुसऱ्या टर्मला साईन मायनस आहे, तिसऱ्या टर्मला साईन प्लस आहे, परत साईन मायनस आहे. आता हे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, मी या प्लसला इथं लिहितो आणि या मायनसला इथं लिहितो. बघा, या प्लसला इथं लिहितो, मायनसला इथं लिहितो. पहिली टर्म प्लस आहे, दुसरी मायनस आहे, तिसरी प्लस आहे, चौथी मायनस आहे, अँड सो ऑन. हे पुढे फॉर्म्युला असं पुढे कंटिन्यू होतोय बरं का, फॉर्म्युला पुढे कंटिन्यू होते. ओके, पण एवढं पुढे जात नाही, इथंपर्यंत नाही तर इथंपर्यंतच थांबतोय. ओके, त्यानंतर एमके म्हणजे काय, एमके म्हणजे गेन ऑफ केथ फॉरवर्ड पाथ. एमके हे बघा, बरं इथे लिहितो मी, ठीक आहे. एमके म्हणजे गेन ऑफ केथ फॉरवर्ड पाथ. हे पण सांगतो मी काय ते, लक्षात ठेवा. आता फक्त फॉर्म्युला आहे हा, केथ फॉरवर्ड पाथ. आणि डेल्टा के म्हणजे, हा डेल्टा के म्हणजे बघा काय. आता त्याला पहिला सांगतो, लिहायचं कसं बघूया. जो केथ फॉरवर्ड पाथ आहे, त्या केथ फॉरवर्ड पाथला जे जे टच नाही होणार, या ह्याच्यातलं या कॉम्बिनेशन मधलं जे जे टच नाही होणार ते फक्त त्या ह्याच्यात घ्यायचं. ओके, मग त्याला नाव काय दिलंय बघा, व्हॅल्यू ऑफ डेल्टा विच इज नॉन टचिंग टू केथ फॉरवर्ड पाथ. व्हॅल्यू ऑफ डेल्टा विच इज नॉट टचिंग टू केथ फॉरवर्ड
पाथ. ओके, असं काय तर फॉर्म्युला आहे हा. आता याच्यावरून आपण तो मगाचा जो प्रॉब्लेम होता ना, तो मगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे, मगाचा प्रॉब्लेम काय होता? ओके, हा प्रॉब्लेम होता. तर हा प्रॉब्लेम आपण मी तुम्हाला म्हणलं ना मेसन्स गेन फॉर्म्युलाने सॉल्व्ह करूया. लक्ष द्या आता इथं. आता पहिला बघा, ब्लॉक डायग्रामचं म्हणजे जी ब्लॉक डायग्राम दिलेली आहे, या ब्लॉक डायग्रामला तुम्ही सिग्नल फ्लो ग्राफ मध्ये पहिला रिड्यूस करू शकताय. हे लक्षात घ्या, सिग्नल फ्लो ग्राफ मध्ये रिड्यूस करू शकता. मग ते कसं? तर सिग्नल फ्लो ग्राफ म्हणजे ऍक्च्युली काय बघा, जो सिग्नल जसा फ्लो होतोय ना विथ गेन, प्रॉपर गेन, त्याला तुम्हाला त्या फ्लोच्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला मॅप करायचं आहे. ओके, म्हणजे मी कसं मॅप करणार इथं? बघा, पहिला हे जे पॉइंट आहेत ना, ते पॉइंट मार्क करूया. एक इथं पॉइंट आहे, समजा त्याला काय, हा आर इनपुट आहे. त्यानंतर इथं बघा G1 गेन आहे. परत इथे एक पॉइंट आलाय, इथे एक पॉइंट आलाय. ठीक आहे, इथे एक पॉइंट आलाय. परत त्यानंतर पुढे एक पॉइंट आलाय, हा पॉइंट. ओके, त्यानंतर परत एक पुढे पॉइंट आलाय, हा पॉइंट आलाय. आणि तिथनं पुढं हा सी. ओके, आता बघा, पहिला आर आला या पॉइंट पर्यंत, तिथनं पुढं G1 आला. ओके, इथनं दुसऱ्या पॉइंट पर्यंत काय, हा G2 आणि इथनं G3. आता हा जो पॉइंट आहे, या पॉइंट पासून पाठीमाग कुठं G2 च्या अलीकडे पर्यंत एक आलाय, हा H2. आता तो विथ साइन घ्यायचा, कारण समिंग पॉइंटला त्याला साइन दिलेलं आहे, तिथं मायनस साइन घेतलं. ठीक आहे, आणि इथं बघा हा पॉइंट G2 च्या पुढचा जो पॉइंट आहे, तिथनं याला मागं घेतलं इथं. ओके, हा कोण आहे? मायनस H1. काय राहिलं का अजून? झालं. ओके, ब्लॉक डायग्रामला मी रिड्यूस केलं सिग्नल फ्लो ग्राफ. जसा ह्या ब्लॉक मध्ये सिग्नल जसा फ्लो होतोय त्या पद्धतीनं मी सिग्नल फ्लो ग्राफ मध्ये रिप्रेझेंट केलं. ओके, आता बघा पुढं, आपल्या मेसन्स गेन फॉर्म्युलामध्ये टर्म आहे काय काय. सगळ्यात मोठी टर्म कुठली आहे? ती डेल्टाची, जी डिनॉमिनेटरला होती ती. हे बघा, ही सगळ्यात मोठी टर्म आहे डेल्टा. सगळ्यात महत्वाची टर्म आहे ती डेल्टा. आणि दुसरी टर्म कुठली? एम. एम म्हणजे फॉरवर्ड पाथ आहे. आता फॉरवर्ड पाथ म्हणजे मला काय म्हणायचं, एम म्हणजे काय? आर पासून सी पर्यंत पोहोचायला मी कोणत्या कोणत्या मार्गाने जाऊ शकतोय, दॅट इज फॉरवर्ड पाथ. आर पासून सी पर्यंत पोहोचायला कोणत्या कोणत्या मार्गाने जाऊ शकतोय, दॅट इज फॉरवर्ड पाथ. म्हणजे बघा, आर टू सी मी म्हणतो पाथ किती आहेत. ठीक आहे, आता किती पाथ आहेत ते? ओके, नाही बरोबर आहे, बरोबर आहे, 3 आहे. ठीक आहे, कसे कसे सांगा बरं 3? एक सरळ आहे हा. ओके, करेक्ट. दुसरा आर पासून इथपर्यंत, इथनं माग आलं आणि परत पुढे गेलं, दुसरा पाथ. बरोबर. तिसरा पाथ कुठला? हा असा आला, हा फिरून आला आणि हा असा पुढे गेला. ओके, हा करेक्ट. 3 पाथ आहेत, 3 पाथ आहेत, बरोबर. त्यातले बघा 2 पाथ का घ्यायचे नाहीत? कारण जर समजा तुम्ही गाडी घेऊन चाललाय, ठीक आहे, त्यामध्ये कंडिशन काय असते की जे तुम्ही पाथ निवडणार आहे ना, ते शॉर्टेस्ट पाथ असले पाहिजे आणि ते परत रिपीट नाही होता का, म्हणजे होता कामा नये. कुठल्या तर पाथ वरनं तुम्ही जाताना परत त्या पॉइंटला तुम्ही येता कामा नये. ओके, आता हे जे आहे ना, ही कंडिशन ह्यामध्ये हिडन आहे. ओके,
मग मी तुम्हाला तसं लिहून देतो इथं. करेक्ट पॉइंट काढला तुम्ही. ओके, मी इथं काय म्हणतो, काय म्हणूया तुम्हाला भाषेत असं कळेल असं, सेम पॉइंटला परत येता कामा नाही, असे फॉरवर्ड पाथ तुम्ही सिलेक्ट करायचे. हे एक्झामला कन्फ्युजन होते, जसं आता तुमचं झालं. आपण प्रॅक्टिस जरी केली, भरपूर प्रॅक्टिस जरी केली ना, तरी ह्या पॉइंटला आपलं कन्फ्युजन होते. ओके, येस, करेक्ट. हा, म्हणजे मी यातलं बघा घेताना कोणता पाथ घेणार, एकच पाथ घेणार. हा, जसं तुम्ही म्हटलं ना, हा एक पाथ येतोय, त्यानंतर तुम्ही काय म्हणला, हा असा फिरून हा एक आला. त्यामध्ये बघा, जर मी गाडीवरनं चाललो असेल तर मी पुढे गेलो, परत फिरून आलो पाठीमागं, परत ह्या रस्त्यावरनं चाललोय, सेम रस्त्यावरनं दोनदा चाललोय, म्हणजे तो फॉरवर्ड पाथ घ्यायचा नाही. सेम रस्त्यावरनं चाललोय दोनदा, म्हणून तो फॉरवर्ड पाथ घ्यायचा नाही. ओके, अजून तुम्ही काय म्हटलं, हा असा, हा फिरून आलो, परत इथनं असं गेलो, परत बघा सेम रस्त्यावरून दोनदा चाललोय. जर मला एखाद्या फॉरवर्ड पाथ मध्ये एका रस्त्यावरून दोनदा जायला लागत असेल तर तो फॉरवर्ड पाथ कन्सिडर करायचा नाही. ओके, त्याला टेक्निकल भाषेत काय म्हणतात, जर तुम्हाला सेम टच पॉइंट परत मिळत असेल, तर तो फॉरवर्ड पाथ कन्सिडर करायचा नाही. ओके, म्हणून बघा हे दोन गेले आणि एकच फॉरवर्ड पाथ मिळाला मला. ओके, हा, मग एम के हा काय, गेन ऑफ केथ फॉरवर्ड पाथ. मग गेन आहे, हा काय गेन आहे. मग गेन काय लिहिणार, टोटल सगळा गेन, G1 G2 G3, G1 G2 G3, हा गेन लिहिला मी. ठीक आहे, ओके. पुढं आता काय शोधायचं अजून आपल्याला, त्यात तो डेल्टा, जो डिनॉमिनेटर आहे ना, डेल्टा शोधायचा. तो डेल्टा काय होता, 1 मायनस गेन प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल लूप्स प्लस समेशन ऑफ गेन प्रोडक्ट ऑफ 2 नॉन टचिंग लूप्स, असं, अँड सो ऑन, 3 नॉन टचिंग लूप, 4 नॉन टचिंग लूप, 5 नॉन टचिंग लूप, अँड सो ऑन. तसं मग याच्यात बघा आता, डेल्टा इज इक्वल टू 1 मायनस, हा इंडिव्हिज्युअल लूप्स किती आहेत बघा, यात इंडिव्हिज्युअल लूप्स किती आहेत, लूप किती आहेत, लूप म्हणजे असं गोल, असं सर्कल होईल असं. ओके, बघा, हा इथे एक होतोय, हा झाला लूप, ठीक आहे. अजून येस, हा एक होतोय. ओके, हा लूप. अजून बघा कुठला होतोय का, विचार करून बघा. इथनं असं काय, असं होतंय का, असं उलट पुलट काय तर बघा बरं. हे हा एक लूप होईल ना, असं बघा, इथनं असं गेलं आपण, असं फिरवून परत हा असा लूप होईल काय, हा येस, डायरेक्शन त्याची. ओके, सुरुवातीला चुका करायच्या सगळ्या, एक्झामला चुका होत नाहीत. का विचारायचं की हा लूप का होत नाही, ठीक आहे. कारण बघा, लूपला कंडिशन काय आहे, हा लूप आहे ना, असा लूपला त्या सिग्नलचा फ्लो कसा पाहिजे, हा असा पाहिजे. ओके, अशा लूप मध्ये राहायला पाहिजे. तर मी इथं पकडलं बघा, इथनं सिग्नल पुढे चाललाय, पण इथनं मागे यायला लागलाय ना, हा पुढे चाललाय, हा मागे यायला लागलाय, म्हणजे अपोजिट फ्लो आहेत दोन्ही. नाही, लूप नाही होणार. लूप मध्ये काय, सिग्नलचा फ्लो सेम डायरेक्शनला पाहिजे, तसा तो फक्त इथं मिळतोय मला, इथं मिळतोय या लूप मध्ये, आणि या लूप मध्ये मिळतोय, असं बाकी कुठेही मिळत नाही. म्हणजे लूप किती आहेत, 2. म्हणजे बघा 1 मायनस, हा समेशन ऑफ
गेन प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल लूप्स. हा किती येतात मग लूप सांगा इंडिव्हिज्युअल लूप्स. येस बघा पहिला येणार G2 G1 G2 मायनस H1. ओके G1 G2 हा आता ते मायनस आहे ते मायनस इथे लिहितो मी H1. ठीक आहे अजून प्लस हा येस G2 G3 येस H2 आणि ते मायनस आहे इथे लिहितो. ओके हा पुढं प्लस समेशन ऑफ गेन प्रोडक्ट ऑफ टू नॉन टचिंग लूप्स. हा हाय का बघा बरं. सम ऑफ गेन प्रोडक्ट ऑफ ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ टू नॉन टचिंग लूप्स. दोन आहेत का हे हा लूप टच व्हायला इथं इथं टच व्हायला हा याला टच व्हायला हा याला टच व्हायला. नॉन टचिंग आहेत का आयसोलेटेड लूप आहेत का नाही म्हणजे झालं पुढचं 0 झालं सगळं. ओके मग बघा याचा मी आता हे तो लिहितो C अपॉन R. हा काय होतं समेशन K इज इक्वल टू 1 टू N MK डेल्टा K अपॉन डेल्टा. ओके हा आता पहिला काय लिहिला डेल्टा लिहिला 1 मायनस हा सांगा बरं 1 मायनस G1 G2 H1 G1 लिवेल H1 त्यानंतर प्लस मायनस काय लिहिलं G2 G3 H2 G2 G3 H2. ओके हा लिहिला आणि न्यूमरेटरला काय बघा न्यूमरेटरला मी काय सांगितलं तुम्हाला MK. ओके MK म्हणजे केथ फॉरवर्ड पाथचा गेन आणि मल्टिप्लाय कशाला करायचा डेल्टा के ना. आता डेल्टा के काय पहिला MK लिहितो मी MK काय G1 G2 G3 आणि डेल्टा के म्हणजे काय तो समजून घ्या आता डेल्टा के म्हणजे काय. हा डेल्टा आहे ना ह्या डेल्टा मध्ये जेवढ्या टर्म्स आहेत जेवढ्या टर्म्स आहेत ते काय लूप्स आहेत बरोबर. ते लूप फॉरवर्ड पाथला टच होता कामा नये असाच पार्ट फक्त न्यूमरेटरला लिहायचा. डिनॉमिनेटरचा असा पार्ट जो फॉरवर्ड पाथला जो आपण फॉरवर्ड पाथ घेणार आहे त्या फॉरवर्ड पाथला टच होता कामा नये. डिनॉमिनेटरचा असा पार्ट जो या फॉरवर्ड पाथला टच होता कामा नये असा पार्ट वर तिथं लिहायचं डेल्टा के. कळालं परत एकदा सांगतो डिनॉमिनेटरचा असा पार्ट जो फॉरवर्ड पाथ आपण घेतलाय त्या फॉरवर्ड पाथला टच होता कामा नये असा पार्ट म्हणजे कोण डेल्टा के. आता मला सांगा हा फॉरवर्ड पाथ आहे हा फॉरवर्ड पाथ आहे या फॉरवर्ड पाथला हे दोन लूप आहेत हे टच होतात का होते मग हे 0 घ्यायचे राहायला काय फक्त 1 राहायला काय फक्त 1. बघा ट्रान्सफर फंक्शन काय आलं फायनल G1 G2 G3 डिवायडेड बाय मायनस साइन आत घेतलं मी 1 प्लस G1 G2 H1 प्लस G2 G3 H2. मगाशी हे चालू होतं का ओके. आता हे एवढं मोठं बघितलं आपण ओके एवढं डिस्कशन केलं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ह्याचा डिनॉमिनेटर. ओके ह्याच्यावर आपण उद्या 2 क्वेश्चन्स घेऊ म्हणजे 2-3 क्वेश्चन्स घेऊ चांगले आणि त्याच्यावरनं आपण अजून डीप मध्ये जाऊया याच्यात. ओके कारण हे एक्झामला महत्वाचं आहे ब्लॉक डायग्राम रिडक्शन
एवढा यूज नाही होत त्याचा. ठीक आहे, म्हणजे कॉलेज लेवलच्या एक्झामला ते गरजेचं आहे. तुम्हाला तिथं क्वेश्चनच तसा दिला जातो 10 मार्काला 15 मार्काला ब्लॉक डायग्राम रिडक्शन करून करा. पण त्याच्यात पण मी सांगितलं जेमतेम किती 4-5च गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या ब्लॉक डायग्राम रिडक्शनला. समिंग पॉइंट, पुढे सांगा सेम समिंग पॉइंट पुढे घेतला ब्लॉकच्या तर सेम ब्लॉकच्या गेन मल्टिप्लाय करायचं आणि मागे घेतला तर इनव्हर्स मल्टिप्लाय करायचं आणि टेक ऑफ पॉइंट पुढे घेतला तर इनव्हर्स मल्टिप्लाय. येस, तेवढ्यात एक चार पॉइंट आहेत ते 4 पॉइंट लक्षात ठेवायचे बस आहे. त्याच्यावर तुम्हाला कोणताही पॉइंट यूज करायला लागत. सगळ्यात जास्त कन्फ्युजन होते समिंग पॉइंट मध्ये आणि टेक ऑफ पॉइंट मध्ये. ओके, तिथंच प्रॉब्लेम आहे मेन. आणि ते जर तुम्हाला कळालं कोणत्या ब्लॉकच्या पुढे घ्यायचंय कोणत्या ब्लॉकच्या मागे घ्यायचंय तर कन्फ्युजन होत नाही. आणि एक्झाम मध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कोणताही प्रॉब्लेम आला ब्लॉक डायग्रामचा तर तो कन्वर्ट करायचा सिग्नल फ्लो ग्राफला आणि सिग्नल फ्लो ग्राफ मधूनच ट्रान्सफर फंक्शन काढायचं. ठीक आहे, यस. ओके, ठीक आहे, इथं थांबूया आपण आणि उद्याच्या लेक्चरला आपण ह्याच्यातले अजून प्रॉब्लेम बघूया सिग्नल फ्लो ग्राफचे आणि त्यावेळी जरा मी व्यवस्थित प्रॉब्लेम तयार करतो. ओके, हे जरा जास्तच मिस्टेक्स आल्या त्याच्यात प्रॉब्लेम करताना. उद्या आपण क्लिअर करूया ते.